फॉर्म भरण्याअगोदर संबंधित उमेदवाराने स्वतःची प्रॉपर्टी, स्थावर, जंगम जे काय असेल ते त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे. आता ज्या काही बातम्या येत आहेत त्या बातम्यानुसार मुंडेंची प्रॉपर्टी सांगतात 6.5 कोटींची. आज मुंडे भाषणामध्ये सांगतायत की जे सेकंड निवडणूक जे लढवली त्या निवडणुकीमध्ये माझा 8 कोटी रुपये खर्च आला. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट जर मुंडेंचेच पाहिले ते कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. आता मुंडे हे काही नवखे नेते नाही, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत आणि एका समारंभामध्ये जाहीररित्या जर ते 8 कोटी रुपये खर्च मी इलेक्शनवर केला तर निश्चितपणाने त्यांनी जाणीवपूर्वक ते स्टेटमेंट केले असं मला वाटतं. स्टेटमेंट करत असताना आता माझे काय 6 महिन्याची खासदारकी राहिली, मला काय कोणी करू शकत नाही. म्हणजे हे सुद्धा मुंडेंचं मुजुरीचं स्टेटमेंट आहे असं मला वाटतं. आता जर 6.5 कोटीची प्रॉपर्टी असताना 8 कोटी रुपये जर ब्लॅक मध्ये त्याने खर्च केला असेल यामध्ये इन्कम टॅक्स खात्याची देखील जबाबदारी वाढते. हा पैशाचा स्रोत काय, त्यांना पैसा पुरवला कोणी. आता 8 कोटी जर मुंडेने ओपन स्टेटमेंट केला असेल तर निश्चितपणाने त्याने खर्च कुठला ठेवला नसेल. तर आपल्याला खर्च करण्याची मर्यादा आहे 25 लाखाची. मुंडे साहेब सांगतात खर्च केला की 8 कोटी, म्हणजे कुठल्याही पैशाचा हिशोब त्यांच्याकडे नसणार आहे. त्यांनी केलेलं स्टेटमेंट हा फक्त पुरावा असू शकतो आणि ह्याच पुराव्यावर ह्या स्टेटमेंट वरती इन्कम टॅक्स विभाग, निवडणूक आयोग यांनी दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. कारवाई व्हायला पाहिजे आणि कारवाईमध्ये जर ते दोषी आढळले तर पुढच्या निवडणुकीमध्ये ते अपात्र देखील जाहीर होऊ शकतात. जी या ठिकाणी आपण म्हणतोय की निवडणूक झाल्यानंतर 25 लाखाची जी मर्यादा आहे त्याचा हिशोब प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला निवडणूक आयोगाला सादर करायचा असतो आणि हा हिशोब मुंडेंनी सुद्धा निवडणूक आयोगाकडे सादर केलेला असणार. त्यामुळे आता मुंडेंनी जे वक्तव्य केलेलं आहे हे जाहीर समारंभामधलं वक्तव्य आहे. अशा वेळेला खरंच नुसत्या ह्या वक्तव्यावरून कारवाई मुंडेंवर होऊ शकते? कायदेशीर दृष्ट्या काय होऊ शकतं? व्हायला पाहिजे कारण त्यांनी जर ओपन एक जबाबदार ते नेते ओपन कार्यक्रमामध्ये जो स्टेटमेंट दिलं संपूर्ण समाज पब्लिक ते बघतंय आणि असं ओपन स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचं हे इन्क्वायरी व्हायला पाहिजे. ते व्हायलाच इन्क्वायरी 100% होईल. कायदेशीर दृष्ट्या यामधून आणखी काय होऊ शकतं? कारण तुम्ही फौजदारी कारवाई म्हणालात आणि त्यानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर निवडणूक आयोग या संदर्भात कारवाई करू शकतो असंही तुम्ही म्हटलेलं आहे. यामध्ये जर 8 कोटी रुपये त्यांनी खर्च केले असं त्यांचं आता म्हणणं, त्यांनी स्टेटमेंट दिलंच आहे. जर 8 कोटी रुपये खर्च केले असतील ते केले कसे, ते पैसे त्यांच्याकडनं आले कुठून, हा सगळा जाब आता मुंडेंना द्यावा लागणार आहे. आणि जर त्यांनी तसं नसेल केलं तर हे गुंगराम करणारं स्टेटमेंट त्यांनी केलं ते का केलं त्याचं देखील तपास व्हायला पाहिजे. म्हणजे समजा या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं की चुकून आपण 8 कोटी म्हटलं होतं, आपल्याला एवढं म्हणायचं नव्हतं असं वक्तव्य जर त्यांनी मागे घेतलं तर? कारण राजकीय पक्षाला किंवा राजकीय नेत्यांना असं गुजरात करण्याची सवयच असते. बरोबर आहे, पण जरी तसं त्यांनी म्हटलं तरी एक जबाबदार व्यक्तीने जबाबदारपणे केलेलं ते स्टेटमेंट आहे. 8 कोटी रुपये मी खर्च केले इलेक्शनला हे त्यांनी जाहीर म्हणजे त्यांनी कबुलीच दिलेली. त्यामुळे जरी त्यांनी तसं केलं तरी त्याची इन्क्वायरी व्हायलाच पाहिजे. जी गोपीनाथ मुंडे नेमकं काय म्हणाले या कार्यक्रमामध्ये ते आपण पुन्हा एकदा ऐकूया. जगात असं सांगतात की सगळ्यात जास्त स्वीट बँकेत काळा पैसा हिंदुस्थानच्या लोकात आहे. बाकी तुम्ही या देशाचं काही करा नका करू, पण नरेंद्र मोदीजी तुम्हाला संधी मिळाली तो काळा पैसा हिंदुस्थानमध्ये आणा, येऊ द्या. म्हणजे मग पुन्हा तुम्हाला 5 वर्ष टॅक्स लावावा लागणार नाही, एवढा पैसा आपला तिथे आहे. आणि या काळ्या पैशाचा प्रभाव एक गोष्ट सांगतो, माझ्या बद्दलच मी पहिल्यांदा 1980 साली आमदार झालो तेव्हापासून मी आता रोजकडे मी 29,000 जिंकलो, ज्यामध्ये 22,000 निधी मला मिळाला. मला 7,000 रुपये खर्च करावा लागले आणि गेल्या वर्षीची निवडणूक मी 8 कोटी रुपये खर्च करून, इलेक्शन वाले नसतील तर. आता इलेक्शन जे झाली तरी मी आता काय 5-6 महिने राहिले, एवढा पैसा लागतो. मग मी जर 10,000 कोटी रुपये होऊन खासदार व्हायचं असेल तर कसे लोक जाणार. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय पक्षाला निवडणुका लढण्यासाठी स्टेट ट्रेझरीतून पैसा द्यायला पाहिजे, त्याशिवाय काळा पैसा निर्माण होणं थांबणार नाही. आणि राजकीय पक्ष जर
बाहेरून पैसा घेऊन निवडणुका जिंकत असतील तर ती कंपल्शन येणार, हे टाळणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात ऍडव्होकेट मिलिंद पवार यांच्याकडे. मिलिंदजी, एक थोडासा वेगळा प्रश्न विचारते. आरटीआय अंतर्गत राजकीय पक्षाने किती खर्च केला निवडणुकीसाठी किंवा पक्षाची जो काही खर्च असेल त्याची माहिती आता मागवता येणार आहे. अशा वेळेला जो काही निवडणुकीमध्ये काळा पैसा खर्च केला जातो असं म्हटलं जातं, तर त्यावर कुठेतरी निर्बंध येतील असं वाटतं? हॅलो जी मिलिंदजी, माझा प्रश्न तुम्हाला कळला? हॅलो मिलिंदजी, माझा प्रश्न हा आहे की आरटीआय अंतर्गत राजकीय पक्षांनी जो निवडणुकीसाठी खर्च होणार आहे तो खर्च जो आहे किंवा निधी जो आहे राजकीय पक्षांचा त्याची सगळी माहिती जी आहे ती आरटीआय अंतर्गत मिळू शकणार आहे. अशा वेळेला निवडणुकीसाठी काळा पैसा वापरला जातो असं जेव्हा गोपीनाथ मुंडे म्हणतात, ते उपनेते आहेत लोकसभेतले, त्यावेळेला त्यांच्या बोलण्याला सुद्धा एक वजन आहे आणि त्यामुळे खरंच या काळ्या पैशावर किंवा निवडणुकीमध्ये जो काही वारंवार पैसा खर्च केला जातो त्यावर निर्बंध येतील असं वाटतं का? नाही, जास्त काही फरक पडणार आहे असं मला वाटतं. कारण शेवटी काळा पैसा जो असतो तो काळाच पैसा आहे. निवडणूक आयोगाच्या कायदे नियमानुसार जे काही ठरवून दिलेलं लिमिट आहे तुम्हाला 25 लाखाचं किंवा जे काय असेल ते, त्या लिमिट मध्ये जर तुम्ही हिशोब दाखवला की माझ्या निवडणुकीला एवढा खर्च झाला, माहितीच्या अधिकारात मी उद्या अर्ज केला की संबंधित उमेदवारांनी ह्या निवडणुकीत किती खर्च केला, तर बरोबर ते 25 लाखामध्ये ऍडजस्ट करणार. जो काळा पैसा आहे तो रेकॉर्डवर कधीच येत नाही, तो येणारही नाही. त्यामुळे कुठल्याही माहितीच्या अधिकारात कशातही जरी मागितलं तर पब्लिकच्या समोर ते येणारच नाही. बरोबर सत्य. मिलिंदजी, एक सर्वसामान्य नागरिक मिलिंदजी, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जर आपण पाहिलं तर निवडणूक ही 25 लाखात लढवता येत नाही हे सगळं सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहिती आहे. कारण निवडणुकीवर किती वारंवार खर्च केला जातो किंवा जो काही हायटेक प्रचार केला जातो त्यावरून निवडणुकीसाठी किती खर्च येतो हे अगदी सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे मुंडेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये नाविन्य असं काहीच नाहीये. मात्र जाहीरपणे त्यांनी हे वक्तव्य केलंय त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर टीका होते असं आपण म्हणू शकतो. एकूणच काय सांगता येईल याविषयी? यामध्ये मुंडे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे पद उपभोगले अशा एका ज्येष्ठ नेत्याने जाहीर सभेमध्ये मी माझ्या निवडणुकीला 8 कोटी रुपये खर्च केला हे विधान करणं म्हणजेच सर्वसामान्य लोकांची चेष्टा आहे असं मला वाटतं. कारण आपण सर्वसामान्य लोक जेव्हा चर्चा करतो किंवा निवडणुका जवळून पाहतो किंवा आम्ही आता वकिली क्षेत्रात आहोत, आमच्याकडे अनेक प्रकारचे क्लायंट येतात, निवडणुकीत उमेदवार येतात, न्यायालयामध्ये वेगवेगळे पिटिशन असतात, त्यांच्या तोंडून जे काय आम्हाला माहिती कळतात तो वारेमाप पैसा इलेक्शन मध्ये खर्च होतो, जो पैसा रेकॉर्ड कधीच नसतो. अक्षरशः पोथेच्या पोथे भरून बंडल भरून उमेदवार पैशाचं वाटप करत असतात. त्या बातम्या आपल्या कानावर येतात, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, कुठल्या उमेदवाराला अरेस्ट होत नाही, कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. ही सगळी आपली अशी सिस्टीम आहे. तेव्हा अशा प्रकारच्या नेत्यांनी असं जाहीर वक्तव्य करणं म्हणजे सर्वसामान्यांची कुचेष्टा आहे असं मला वाटतं. जी मिलिंदजी, पुन्हा मी तुमच्याकडे येते. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.